असल्या का साड्या नेसून यायला कसलं कसलं तरी चांगलं आहे का हे चांगलं आहे का ही आता लेडीज होते नेसली नव्हती म्हटलं नेसता देऊन टाका द्यायची नाही. पाठ कंबर सगळं 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 मोकळं होतं असं केलं हे बोटाचं हे होते नाही आणि सगळे हे होतात ना केलंच पाहिजे हे सगळं मोकळं होऊन जातं किती काही दुखू दे होय की नाही सगळं कमी होते. आपल्याला वाटतंय ते टाळ्या काय नुसतं वाजवायच्या टाळ्या काय वाजवायच्या खरं तर टाळ्यांचा राधा स्वामी काय फायदा होतोय ते त्यालाच नाही. सुरुवातीला 10-10, 20-20 सुद्धा असं मागं जमत नव्हतं. आणि तुम्हाला माहिती की आपल्या सगळ्यांचे कुणाचा खांद्याचा प्रॉब्लेम कुणाचा काय सगळ्यांचे कमी होतात हे पाठीमागं खांद्याचे कमी होतात मानेचे कमी होतात कमरेचे कमी होतात पाठीचे कमी होतात त्रास सगळा त्रास होय. आणि सकाळ सकाळी इथं आलं की फ्रेश वाटतंय ते मुख्य सगळ्यात वैभव पाणी मारताना दिसतंय वैभव पाणी मारताना दिसतंय. काय होतं माहिती काय सगळ्याच साड्या खुलत नाहीत अंगावर आणि आपण चांगलं चांगलं नेसत असतोय ना ते असलं काहीतरी नेसलेलं असं वाटतंय कशाला नेसलाय आज काढलं ते खाली होते देऊन टाका कोणाला. मी कोणतं नंदीबैरवाले हां कोणतरी बायका नृत्याला आल्या त्यांनी थोडं सांग द्यायच्याच त्या ठेवायच्या नाही काय करायचं. पूर्वी हे केस विकणारे 3,000 रुपये म्हणत होते आता 4,000. हा मस्त 4,000 केले तरी आमचे केस नको का वाढायला. इथं केस नाही डोक्याला आणि यांनी वाढवून काय उपयोग आहे. किलो कुठला ग्रॅम मध्ये नाही. लॉनवर चाला की जरा मग चला एवढं आयतं पाणी मारतोय हा आम्ही त्याचा आनंद घेऊया की नाही तर सांगा की एवढं पाणी मारतोय एवढी त्याची निगा करतोय आपण फिरलं की झालं तेवढं फिरूया की. आणि वाटतंय खरं व्यायाम म्हणजे नुसतं काय हे नाही हो व्यायामाने आनंद होतोय मन शांत राहतंय डोक्यात विचार येत नाहीत हे मुख्य म्हणून तर ते करायचं 5 मिनिटं आलं की नाही बरं वाटतंय समाधान होतंय. सारखं आहे किती घरामध्ये तेच की स्वयंपाकघर टीव्ही ते स्वयंपाकघर सारखं तेच होय. त्याच्यापेक्षा घरातनं बाहेर पडलं की नाही जरा लॉनवर चाललं की ऊन मिळतंय लॉनचा गारवा मिळतोय आणि काय पाहिजे याच्याशिवाय.
आणि सुद्धा असं जरा शांतता मिळते हो. हां, मेंदू शांत राहतोय दिवसभरासाठी. हल्लीच्या लोकांचं अहो हल्लीच्या सगळ्यांचं संतुलन बिघडलेलंच आहे. तरुणांचं, बायकांचं, सगळ्यांची संतुलनं मानसिक बिघडलेली आहेत. मेंटल झालेत सगळेजण. घरातनं बाहेरच पडायचं नाही. सतत दिवसभर मोबाईल, दिवसभर मोबाईल. मोबाईल घ्या हो, घेऊ नका असं नाही, घ्या तर त्याला लिमिट. नाही, काय होतंय त्यांचं कामच त्या ह्याच्यावर असतंय, लॅपटॉपवर. दिवसभर त्याच्यावरच बसायचं. मेंदूला दुसरं काही नाहीच की लॅपटॉप. ते बसायचं एक, त्यामुळे कंबर आखडते, पायाला व्यायाम नाही, आणि मग ते पोटाचं काय म्हणतात ते विचित्र काहीतरी होतंय, पोटाची भट्टी बिघडते, सगळं असलं आहे ते. कसं जाईल हो जेवण? हिंडलं फिरलं तर जेवण जाईल, नाही तर कशाला जाईल जेवण? जेवण पचायला तर नको. होय, इथून इथून घरी गेलं की इतकं छान वाटतंय, जेवण भूक लागते, मनापासून आवडीनं खायचं, पचतंय, मस्त वाटतंय. खरं कोणी सांगायचं? तरुणांना सांगितलेलं पटत नाही. जाई ना, हा त्याला काय सांगायचं नाही. आपण आपलं निवांत राहायचं. आपण भलं, आपला आनंद, आणि आपण आपल्यासाठी जगायचं. काय तर करू देत. आणि देवानं आपल्यावर ही केलेली कृपाच आहे की हो, एवढी छान बाग दिली आहे. मग बडवे मावशीना तिकडं त्या ह्याच्यावर गेलेत असं असं करायला. पहिल्यापेक्षा 86 वय संपलं हो त्यांचं. होय, उन्हाळा. हे चिव 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 आवाज किती छान वाटतात नाही. मनाला प्रसन्न वाटतं ह्या आवाजाने. पक्ष्यांचे आवाज हे बघा किती छान छान आवाज. चूट 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 कोणतरी काहीतरी बोलतच असते. सगळा आदल्या दिवशीचा मेंदूचा ताण निघून जातोय. चूट 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 आवाज येतोय. हा, नाही येत नाही. हिरवगार बघायला पण किती छान वाटते. म्हणजे दुरुस्तीला काढलंय. तुम्ही बसलाय ते दुरुस्त केलंय आता काल येऊन. सगळं बागेचं सुशोभीकरण नवीन नगरसेवक आपले मामींनी केलं हे सगळं. ह्या वेळेला मामी नाही म्हणायचं, सगळे नगरसेवक म्हणायचं. आपला भाग आता खूप छान सुधारेल. कारण 1 नाही 2 नाही 4 4 5 5 जण आपल्या इथं. जरा गारव्याला बसायचं, तेवढंच ओम म्हणायचं, काहीतरी करत बसायचं, होय की नाही? तेवढंच ध्यान धारणा. इथं या बाजूला येते बघा, तिथं आहे बघा. घरी 1 मिनिट बसायला होत नाही शांत. म्हणून काय करायचं? विश्रांती घ्यायची, इथंच यायचं. घरात 1 मिनिट बसायला होत नाही हो. काय सांगायचं?
मी खूप आनंदी आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे. हे ब्रह्मांडा, हे जगदंबा माऊली, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. माझ्याकडून चुकलं असेल त्याबद्दल सॉरी. हे माऊली, मागच्या जन्माची जी काही कर्म असतील चांगली वाईट सर्व पूर्ण करून मला वरच्या मार्गाला ने. वरच्या मार्गाला म्हणजे स्वर्गात नव्हे, आपल्या मेंदूचं स्पिरिच्युअल जे आहे ते वरच्या बाजूला ने असं म्हणायचं. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाव मुखात खंड राहू दे. ओम शांती शांती शांती. चला, एवढी टाच दुखायला लागली होती, ह्या चपला घालायला लागल्यावर टाच दुखी कमी झाली माझी. वटवृक्ष, वटवृक्ष काय मोठा झालाय. याचं हे सगळं काढलं वाटतं, जळलंय हो इथं. हे बघा बघा, हे जळलं वाटतं ना, म्हणून ते सगळे दोरे काढले. किती सगळ्यांना सांगत होते मी तेव्हाच, दोरे लावलेले आहेत, दिवे लावू नका, पण लोक ऐकत नाहीत, दिवे लावतात. हा, लगेच भुरू मारुती राया नमस्कार. बघा की ह्या झाडाचं एक 4 दिवस सौंदर्य, हा, नंतर काही नाही, नंतर सगळं गळून जाते. बहावा आरगवद असं, हा, बहावा आरगवद असं म्हणायचं त्याला. खरं किती सुंदर दिसतंय सांगा. म्हटलं असं जाता येता अशी फुलं बघायची, फोटो काढायची. जसं काय आपण फार कुठेतरी लांब आलोय असं वाटतंय. तेवढंच एन्जॉय करत जायचं, निसर्ग बघत जायचं. हा, एन्जॉय करत जायचं तेवढंच, निसर्ग बघत. एवढं निळं आकाश, एवढी झाडं राहिली आहेत कुठं हल्ली. आणि हे झाड तुम्हाला सांगते गेले 40 वर्ष आहे असं. होय, वर चढलेलं असं, ह्याच्यातनं वर चढलंय ते, खाली एक आहे आणि वर आहे. आणि एवढी फुलं पडतात खाली, खूप पडतात. असं बघत बघत जायचं. सकाळी तेवढ्यासाठी तर घरातनं बाहेर पडायचं, एक अर्धा तास एन्जॉय करत जायचं निसर्गाच्या भोवती. निसर्गात असून दे, मग माणसं चालली, त्यांना माणसं चाललेली दिसतात, माणसं जातात, गाड्या जातात, होय, झाडी दिसते, पक्षी दिसतात, खारी पळतात. आणि काय पाहिजे. मेंदूवर तेच घर, तेच माणसं, होय, तेच टीव्ही, तेच स्वयंपाकघर. त्याच्यापेक्षा जरा स्वयंपाकघरात वेगळं 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 बघायला मिळतंय हो. टेबलावर बसायचं. होय की नाही. त्याच्यापेक्षा जरा वेगळं वेगळं बघत राहायचं. हे बघ, ते बघ, ते बघ, बघून पुढे जायचं. गणपती बाप्पाला नमस्कार केलाय मगाशी, परत एकदा करूया. चला, बाप्पा मोरया. मोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया मोरया रे बाप्पा मोरया मोरया रे बाप्पा मोरया मोरया रे बाप्पा मोरया. सूर्यनारायणा, तू आहेस तर आम्ही आहे बघ. जाऊया. नाश्ता खायला या. मस्त मस्त डोसा, मस्त मस्त डोसा, मस्त मस्त चटणी. चला या. किती सुंदर डोसा निघाला बघा. चला, जरा जागा द्या मला, आम्ही पटकन येणार आहे तिथं. खाली बसा, खाली बसा, पटकन येणार आहे. डोसा 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 डोसा. हे बघा, लोणी आहे, चटणी आहे आणि डोसा आहे. मस्त झालेत ना डोसे, चवीला मस्तच झाले. चला आता एक दाखवते तुम्हाला.
हे असले वर्तमानपत्रात कागद जे येत असतात हे सगळे सांभाळून ठेवायचे, फार ठिकाणी उपयोगी पडतात. आणि हे यंत्र मी विकत आणलेलं आहे. कंगवा साफ करायचं. झालं की हे बघ साफ व्हायला लागलं. आवडलं कारण कंगवा साफ मला लागतो, स्वच्छच लागतो. चला मस्त मस्त सकाळची मस्त मस्त सुरुवात.